माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी होती, कारण मंत्रिमंडळात माणिकरावांचं डिमोशन होण्याची शक्यता आहे। दत्ता मामा भरणेंकडे कृषी मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना कोकाटे आढळलेले होते आणि त्यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, मात्र आता राजीनामा न घेता खाते बदल होणार असल्याचं कळतंय। यावेळी ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। माणिकरावांकडून कृषी मंत्रीपद जे ते काढलं जाणार आहे, मात्र त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी। मंत्रिमंडळात माणिकरावांचं डिमोशन होणार। दत्ता मामा भरणेंकडे कृषी मंत्रीपद जाण्याची शक्यता। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासनी, म्हणजे भिकारी कोणी शासनी, म्हणजे भिकारी कोणी शासनी, म्हणजे भिकारी कोणी शासनी, शेतकरी नाही। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद जाणार हे जवळपास निश्चित झालंय। माणिकरावांना कृषी मंत्री पदावरून हटवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती महायुती सरकारमधून येऊ लागली आहे। माणिकरावांना दिलेल्या क्लीन चिटच्या मुद्द्यावरून सरकारवर होणारी टीका कमी होत नसल्यानं मुंबईत सकाळपासून राजकीय हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार आणि सुनील तटकरेंसोबत बैठक झाली। या बैठकीत माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरून काढण्यासंदर्भात चर्चा झाली। माणिकरावांना मंत्रिपदावरून काढल्यास त्याचा विपरीत संदेश जाऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याकडचं कृषी खातं काढावं याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे। अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना माणिकरावांच्या खाते बदलाचं पत्र दिल्याचंही सांगण्यात येत आहे। माणिकरावांचं डिमोशन करण्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळातूनच काढून टाकावं अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे। कदाचित मी पुन्हा पुन्हा सांगतो, काही रहस्य, काही गुपित देवेंद्र फडणवीसांची, अजितदादांची, शिंदे साहेबांची त्यांच्याकडे असतील आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढलं तर ते तोंड उघडतील आणि आपण अडचणीत येऊ अशी भीती वाटत असेल। माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी होणार याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय। माणिकरावांच्या जागी आता कोण याची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात आणलं जाण्याची शक्यता भाजप नेते सुरेश धस यांनी फेटाळली आहे। हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एका पाठोमागे एक बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत। त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस आहे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलू। राष्ट्रवादीचा कृषी मंत्री कोण याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। मकरंद पाटील किंवा दत्ता मामा भरणे यांचं मंत्रिमंडळात प्रमोशन होण्याची शक्यता आहे। दोन्ही मंत्री शेतकरी पार्श्वभूमी असलेले आहेत। दत्ता मामा भरणे तर प्रमोशनसाठी पहिल्या दिवसापासून इच्छुक आहेत। शिवाय दत्ता मामा हे अजितदादांचेही निकटवर्ती आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या माणिकरावांना सरकारनं जागा दाखवायची तयारी केली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। तर मंत्रिमंडळात माणिकरावांचं डिमोशन होणार आणि दत्ता मामा भरणेंकडे कृषी मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री पाठक आणि आपले प्रतिनिधी योगेश। मनश्री, आधी तुमच्याकडे येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासूनच घडामोडींना वेग आलेला आहे। सुनील तटकरे, मुख्यमंत्री आणि अजितदादांची बैठक पार पडलेली, त्यानंतर आपण जर पाहिलं तर घडामोडींना वेग आलेला आहे। काय नेमकं सुरू आहे? खरं तर पडद्याआड घडामोडी या सातत्याने सुरूच आहेत, घडतातच आहेत। मात्र अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंच्या विषयी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे, कारण पडद्यामागे निश्चितपणे काही हालचाली वेगाने घडतात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बातमी येते, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आता खांदे पालट करणं हे अपरिहार्य येऊन बसलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने प्रतिक्रिया बघायला मिळालेल्या आहेत, पक्षांतर्गत प्रतिक्रिया येतात की अशामुळे सरकारची तर बदनामी झाली, सरकार तर अडचणीत आलंच, मात्र सोबतच पक्षासाठी सुद्धा हा एक मोठा फटका ठरलेला आहे। कारण अजित पवारांच्या पक्षातला सगळ्यात महत्त्वाचं खातं असणारा मंत्री जर वारंवार
पवार अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे कुठे ना कुठे त्याला चाप बसवणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि अजित पवार हे स्वतः कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात। जर अजित पवारांनी कारवाई दाखल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर कदाचित ते चुकीचं ठरू शकेल। मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर विरोधकांची जी वाढती मागणी होती ती म्हणजे कोकाटेंचा सरळ सरळ मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा आणि मंत्रिमंडळातून त्यांना लांब केलं जावं। मात्र तसं होताना दिसत नाहीये। मंत्रिमंडळात स्थान कायम राहील, मात्र अर्थातच डिमोशन होईल, खांदेपालट होईल। कृषी मंत्रीपद हे कुणाकडे जाणार याबाबतची चर्चा आहे। दत्तामामा भरणेंचं नाव आहे, अनेक मंत्री इतर देखील त्याच्यासाठी इच्छुक आहेत। अगदी धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव या प्रकरणी शर्यतीत जोडलं जात होतं। मात्र अर्थातच जो संपूर्ण निर्णय असेल तो उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। मात्र एक स्पष्ट संदेश यामधून द्यायचा आहे की गेल्या अधिवेशनामध्ये आपण संपूर्ण अधिवेशनाचा काळ बघितला किंवा गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेचे काही मंत्री असतील सोबतच अजित पवारांचे काही मंत्री असतील यांच्यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का पोचतो आहे। मात्र अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आता खपवून घेतली जाणार नाही असाच एक संदेश आता सरकारमधून कदाचित त्यांच्या मंत्र्यांना द्यायचा असेल आणि त्यामुळे मंत्रिमंडळातून बेदखल नाही, मंत्रिमंडळातून बाहेर नाही, मात्र डिमोशन मात्र नक्की होईल अशा पद्धतीचा संदेश आता देण्याचा प्रयत्न सुरू आहे। निश्चितच मनश्री, अशाच आमच्याबरोबर जोडलेला योगेश आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत नाशिकमध्ये, माणिकराव कोकाटेंच्या मतदारसंघात कशा हालचाली, सिन्नरमध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, काय नेमकं सुरू आहे? खरं तर सिन्नरमध्ये सिन्नर हा मतदारसंघ माणिकराव कोकाटेंचा आहे आणि मागच्या वेळेसच ज्यावेळेस माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार असं चाललं होतं त्यावेळेस अनेक लोक रस्त्यावर उतरणार होते। त्यासाठीचं मोर्चाचं आयोजन आणि निदर्शनांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र माणिकराव कोकाटेंनी आपल्या समर्थकांना या अशा कृती करू नका असं सांगितल्यामुळे तो कार्यक्रम झाला नाही। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ अनेक लोक या परिसरामध्ये आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नाशिकचे आहेत, जे माणिकराव कोकाटेंना गेल्या 3 दशकांपासून ओळखत आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणण्यानुसार हे ते माणूस चांगला आहे मात्र जास्त बोलण्यामुळे वाया गेलाय अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया या सर्व मित्रांमध्ये आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये असते। प्रत्येकाला माहिती आहे ते फटकळ आहेत, बोलायला चांगले आहेत, मात्र फक्त अशा बोलण्यामुळे ते अडचणीमध्ये येत आहेत। आता सध्या जर बघितलं तर कृषी विभागाचं सगळ्यात चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। 3ऱ्या क्रमांकावर या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ते होते आणि त्यामुळे कृषी विभागात एक उत्तम कार्य चाललं आहे अशा कृषी तज्ज्ञांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत। मात्र एकूणच त्यांच्या ह्या सगळ्या म्हणजे आपण म्हणूया वायफळ बोलण्यामुळे ते आता अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं खातं बदललं जाऊ शकतं। कारण येणारा काळ हा महापालिका निवडणुकांचा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी असतो आणि या ग्रामीण भागातून जर याच्या प्रतिक्रिया चुकीच्या गेल्या तर सरकारला फटका बसू शकतो, स्वतः अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा याचा फटका बसू शकतो। कारण की आपण जर बघितलं तर सर्वाधिक बळ जे आहे म्हणजे अजित पवारांचं जे प्राबल्य आहे ते प्रामुख्याने ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमध्ये आहेत। शहरांमध्ये शिंदे गटाचं आणि भाजपचं या ठिकाणी दिसून येतं। त्यामुळे येणारा काळ हा महत्त्वाचा असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या पडद्याआडच्या हालचाली चालल्या आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार केवळ कोकाटेंचंच नाही तर किमान 3 ते 4 मंत्र्यांचं हे मंत्रीपद खाते बदल जे आहे तो होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे। कारण कदाचित यामध्ये शिंदे गटाचे पण मंत्री असू शकतात आणि अजित पवार गटाचे पण मंत्री असू शकतात। एकूणच धावपळ ही सुरू झालेली आहे। त्यामुळे नेमकं आता कुणाकुणाची खातं बदलली जाणार, कोकाटेंना कोणतं नेमकं खातं देणार याकडे नाशिकचंही आता लक्ष यामुळे लागलेलं आहे। निश्चित खूप खूप धन्यवाद मनश्री आणि योगेश ताजा अपडेट देण्यासाठी।